नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, हा डिझायनर कापड मी घेतलेला आहे बघा, आणि याला टिकली वर्क आहे। तर या कापडापासून आपण छानशी अशी बॅग बनवणार आहोत। तर मी याचं मेजरमेंट सांगते तुम्हाला। तर या कापडाची रुंदी घेतली आहे मी 13 इंच बघा। या कापडाची रुंदी आहे 13 इंच आणि लांबी आहे 10.5 इंच। तर 13 बाय 10.5 इंच हा आहे आपला पीस। असे मी 2 पीस समान मेजरमेंटने कट करून घेतलेले आहे बघा। खाली मी अस्तरसाठी कापड, मध्ये फोम आणि वरती आपला मेन फॅब्रिक। तर असे मी 2 पीस बघा कट करून घेतलेले आहेत। आणि याला दोन्ही पीसांना आपण टाचणी लावून बघा अटॅच केलेला आहे। त्यामुळे काय होईल की टाचणी लावल्यानंतर आपले पीस हलणार वगैरे नाही। आणि आपण व्यवस्थित अशी चारही साईडला आता आपण मी स्टिच करून घेते बघा, चारही साईडला दोन्ही पीसला। आणि मग आपण पुढची प्रोसेस बघूया। तर बघा, आता मी चारही साईडला या पीसला शिलाई मारून अटॅच करून घेतलेला आहे। आणि आता आपण बघा, मी आता बघा 2 इंचावर मी इथे मार्क करून घेते। 2 इंचावर असं पूर्ण मार्क करून मी एक रेषा आखून घेते बघा वरच्या साईडला। अशा प्रकारे मी एक रेषा आखून घेते। तर या प्रकारे ही जी मी रेषा आखलेली आहे बघा, तुम्हाला दिसत असेल आता व्हिडिओमध्ये। तरी मी रेषा आखलेली आहे, इथे मी कट करून घेते बघा। तर हे बघा, मी आता कट करून घेतलेला आहे। तर इथे मी चेन अटॅच करते आणि त्याला खालून एक कप्पा बनवण्यासाठी चेन अटॅच करते। आणि त्याला खालून मी असा अस्तरचा कापड लावून एक कप्पा मी तयार करून घेते। एक पॉकेट बनवण्यासाठी बघा मी चेनची लांबी घेतलेली आहे। हे बघा, पूर्ण 13.5 इंच, 13.5 इंच येते बघा। तर मी अर्धा इंच वाढून घेतलेली आहे चेन। तर अशा प्रकारे आपण हे पहिले इथे चेन अटॅच करून एक मी पॉकेट बनवणार आहे, आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते। तर हे पहा मैत्रिणींनो, मी आता चेनसुद्धा अटॅच करून घेतलेली आहे बघा। चेनसुद्धा लावून घेतलेली आहे दोन्ही पार्टला, जे आपण पीस 2 मधातून कट केले होते। आणि त्याला मी चेनसुद्धा लावून घेतलेली आहे आणि खालून अस्तर लावून बघा चारही बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे। तर बघा, आपलं पॉकेट आता समोरचं पॉकेट आता बिलकुल तयार झालेलं आहे। तर चला मग आता पुढची प्रोसेस करूया। तर बघा, अशा प्रकारे आपली रुंदी आहे 12.5। तर हे बघू शकता तुम्ही 12.5 रुंदी आहे। तर याचा मध्य येईल बघा, याचा मध्य येईल 6.25। तर हे बघा, मी 6.25वर मार्क करून घेत आहे। आणि दुसऱ्या पीसला पण आपण असे याचप्रमाणे मार्क करून घ्यायचं। तर मी आता दोन्ही पिसावर हे बघा, दोन्ही पिसावर मध्य काढून त्या मध्याच्या दोन्ही साईडला 2.5 इंचावर मी मार्क करून घेतलेलं आहे। आणि या ठिकाणी आता आपण असे बेल्ट अटॅच करणार आहे बघा। मी अशी बेल्ट लावून घेते। आता बघा, माझे दोन्ही पिसांना बेल्ट लावून झालेले आहेत। आणि आता आपण बघूया की चेन अटॅच करताना पट्टी अटॅच करण्यापूर्वी, पट्टी आपण या पिसावर लावण्यापूर्वी बघा पहिले अशी चेन ठेवायची आणि चेन अशी उलटी ठेवायची बघा। आणि कशाप्रकारे आपण चेनवर पट्टी ठेवून आपण अटॅच करायची आहे ते बघूया आपण। तर आता बघा, आपण एका साईडला चेन अटॅच करून घेतलेली आहे आणि मागे पट्टीसुद्धा लावलेली आहे। यामुळे काय होते की आपली जी चेन आहे ती फिनिशिंग सहित लावल्या जाते बघा। आणि कुठेही धागेदोरे वगैरे दिसणार नाही, आपली चेन एकदम फिनिशिंग सहित लावल्या जाईल। आणि त्यावर आपण बघा आता दुसरा पार्ट ठेवून घेऊ। तर दुसरा पार्ट आपल्याला दुसऱ्या पार्टवर चेन अटॅच करताना आपल्याला दुसरा पार्ट आहे तो बघा असा उलटा ठेवायचा आहे चेनवर। चेन आपली सरळ आहे आणि आता आपण हा जो दुसरा पार्ट आहे तो उलटा ठेवायचा। तर पहिल्या पार्टवर आपण चेन उलटी ठेवली होती, पण आता चेन सरळ झाल्यानंतर आपण दुसरा पार्ट जो आहे तो उलटा ठेवायचा बघा। आणि जी पट्टी आहे ती दुसऱ्या साईडला पट्टी लावण्यासाठी जी पट्टी आहे ना, ती इकडून चेन या साईडला एका साईडला आपण पार्ट ठेवायचा, उलटा पीस ठेवायचं आणि दुसऱ्या साईडला बघा अशी पट्टी ठेवायची चेनवर हे बघा। तर अशा प्रकारे आपली ही पट्टी लावली जाते बघा। तर अशा प्रकारे आपण ही अटॅच केल्यानंतर ही पट्टी आणि हा पार्ट असा दोन्ही एका साईडला येतो आणि आपली ही चेन एका साईडला येते। तर अशा प्रकारे आपण आता ही दुसरी पट्टी पण लावून आपण चेन दोन्ही पीसला अटॅच करून घेऊया। तर हे बघा मैत्रिणींनो, आपण आता एका साईडला पीस आणि एका साईडला पट्टी अटॅच केलेली आहे। तर पहिल्यांदा पट्टी तर लावता येते मैत्रिणींनो काही मैत्रिणींना, पण दुसऱ्यांदा जेव्हा आपण पट्टी लावायला जातो तेव्हा बऱ्याच जणींना ही दुसऱ्या साईडला पट्टी व्यवस्थित लावता येत नाही। तर त्यामुळे मी आता महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्ससहित ही पट्टी लावणं तुम्हाला सांगितलेली आहे। आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आता ही पट्टी अशी अटॅच करून घेऊया बघा। अशी पट्टी ही फोल्ड करून इथे टॉप स्टिच देऊन घेऊया। आणि हे बघा, टॉप स्टिच देताना बघा हा जो आपला बेल्ट आहे ना, तो या साईडचा तो आपण असा वरती घ्यायला पाहिजे, नाहीतर हा जर बेल्ट आपला खाली राहिला तर हा बेल्ट इथे स्टिच होऊन जातो आणि मग तो असा वरती येत नाही। तर पहिल्यांदा आपण हा बेल्ट
तो वरती घेऊन घ्यायचा आणि मग त्यानंतर आपण ही टॉप स्टिच देऊन द्यायची आहे बघा या पट्टीला. तर अशा प्रकारे आपण आता पट्टी लावून घेऊया आणि टॉप स्टिच देऊन घेते मी, मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा आता दोन्ही म्हणजे साईडला आपण आपली चेन लावून झालेली आहे आणि मागून पट्टी पण अटॅच करून घेतलेली आहे बघा दोन्ही साईडला आणि फिनिशिंग सहित अशी चेन लावल्या गेलेली आहे आणि रनर पर इन्सर्ट करून घेतलेला आहे. तर आता आपण बघा दोन्ही साईडला जो एक्स्ट्राचा कापड असते तो आपण कट करून घ्यायचा आहे. तर एक्स्ट्राचा कापड वगैरे असेल तर तो असा कट करून घ्यायचा. तर बघा आता आपण या दोन्ही कापडाची दोन्ही पीस एकमेकावर ठेवून अशी दुमट मारून घ्यायची आहे. कापड समान अशी ठेवून द्यायचे आणि चेन अशी बघायची आहे की चेन बरोबर मध्यावर पाहिजे बघा. तर चेन अशी मध्यावर ठेवून बघा आपण 2 टाचण्या लावून घ्यायच्या आहे म्हणजे कापड आपला हलणार नाही इकडे तिकडे. तर बघा मी अशा 2 टाचण्या लावून घेते वरच्या साईडला, कारण आपली जो चेनचा पार्ट आहे तो हलला नाही पाहिजे, एका ठिकाणी राहिला पाहिजे, म्हणजे कापड आपला हलला नाही पाहिजे म्हणून. हे बघा मी दोन्ही साईडला लावून घेतलेली आहे आणि मी खालूनसुद्धा आता एक टाचणी लावून घेते आहे म्हणजे माझा कापड हलणार नाही. हे बघा हा डिझायनर कापड आहे आणि टिकली वर्क आहे या कापडावर, त्यामुळे ह्या टाचण्या यांना सहज घुसत नाही. पण बघा तर आता अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला दोन्ही साईडला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. या दोन्ही साईडला आपण आता या बॅगेचा बेस तयार करून घेऊया. आपल्याला किती बेस पाहिजे तो. तर बघा मी 2-2 इंचाचा बेस तयार करणार आहे. तर 2 इंचावर मी इथे मार्क करून घेते बघा आणि 2 इंचावर इकडे पण खालतून पण आणि वरच्या साईडला पण असा मार्क करून मी इथे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही 2-2 इंचावर मार्क करून एक बॉक्स तयार केलेला आहे आणि तसाच बॉक्स मी इकडे पण तयार करून घेते. कोपऱ्यावरचा जो कापड आहे तो व्यवस्थितपणे काळजीपूर्वक कट करायचा. आणि बघा आता आपले दोन्ही बॉक्स आता आपले कट करून झालेले आहेत. तर आता आपण काय करणार बघा, दोन्ही साईडला मी अशा शिलाई मारून घेते. इथे दोन्ही साईडला शिलाई मारून मी इथे पायपिंग करून घेते आणि मग मी हे आपले पार्ट अटॅच करून घेते आणि या पार्टला पण मी शिलाई मारून घेते. बघा पायपिंग करून घेतलेली आहे दोन्ही साईडला पण आणि खालच्या साईडला पण बघा खालती जी शिलाई होती तर ती कापड होता तिथे पण आपण शिलाई मारून पायपिंग करून घेतलेली आहे. आता आपण इथे हा जो बॉक्स आहे तो अटॅच करूया आणि हाच बॉक्स आपण अटॅच करून आपला बॅगेचा बेस तयार होणार आहे बघा. तर बघा अशा प्रकारे हे जे 2 कोपरे आहेत बघा, 2 कोपरे, हे जे 2 कोपरे आहेत ते आणि हे खालचे 2 कोपरे आपल्याला बोटाने असे पसरवायचे आहे आणि हे वरचे जे 2 कोपरे आहेत ते एकमेकासमोर आणून बघा अशी आपल्याला अर्धा इंचावर शिलाई मारायची आहे. तर आपला बेस दोन्ही बाजूला तयार होऊन जाईल बघा. तर चला मी आता अर्धा इंचावर दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपण हे दोन्ही साईडला मी शिलाई मारून इथे पायपिंग करून घेतलेली आहे बघा. आणि आता मी या बॅगला, ही आपली उलटी बॅग आहे बघा, आता आपण या बॅगला सरळ करूया आणि आपल्या बॅगेचा लुक बघूया कसा दिसतो ते. तर बघा मैत्रिणींनो, आपण ही घरच्या घरीच बॅग शिवू शकतो बघा आणि मार्केटपेक्षा सुंदर अशी दिसणारी बॅग आणि मजबूत आणि टिकाऊ बॅग आपण आपल्या घरीच तयार करू शकतो मैत्रिणींनो. तर बघा आपल्या घरीच अशी सुंदरशी बॅग आपण तयार करू शकतो. हा टिकलीवर कापड आहे, डिझायनर कापड आहे बघा. तर या डिझायनर कापडापासून आपण किती सुंदर बॅग अशी बनवलेली आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, मार्केटपेक्षा सुंदर बॅग अशी आपल्या घरी बनवून तयार झालेली आहे मैत्रिणींनो. बघा एक समोर पॉकेटसुद्धा आहे, एक समोर पॉकेटसुद्धा दिला आहे मी. आणि बघा लुक बघा पूर्ण किती सुंदर आहे. आणि 4 इंचाचा आपला बेस तयार झालेला आहे बघा. आपण 2-2 इंच कट केले होते तर 2-2 इंच मिळून 4 इंचाचा आपला बेस तयार झालेला आहे बघा बॅगसाठी. आणि 4 इंचाचा बेस झाल्यामुळे आतमध्ये खूप अशी मोठी स्पेस आहे, जागा आहे. हे बघू शकता तुम्ही आतमध्ये जागा आहे आणि किती सुंदर फिनिशिंग सहित आपली बॅग तयार झालेली आहे बघा मैत्रिणींनो. आतमध्ये पट्टी लावल्यामुळे आणि आपण पायपिंग केल्यामुळे आतमध्ये कुठेही धागा वगैरे दिसणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.